हाय हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण फुगाबाही बनवणार आहोत। तर इथे पाहू शकता मी ही नेटपासून फुगाबाही बनवलेली आहे। ही बनवण्याची पद्धत आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आता मी इथे घेतलेला आहे अर्धा मीटर नेट आणि आता मी जे नेट आहे ते मोजून घेते। मला तयार 6.5 इंच स्लीव्ज हवी आहे, तर मी तर 7 इंच कापड, अर्धा इंच कापड मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। खालच्या बाजूने एक सारखं कटिंग करून घेत आहे। आता कटिंग करून झाल्यानंतर आपण माप टाकून घ्यायचं आहे। तर आता माप टाकताना मी नेट डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद बाजूकडून 10 इंचावरती एक मार्किंग केलेले आहे। म्हणजेच 10 आणि 10 + 20 इंच जे कापड आहे त्यामध्ये आपण प्लेट्स टाकणार आहोत। तर या 10 इंचाच्या पुढं आपण तुम्ही हवं तर डायरेक्ट स्लीवचं कटिंग करू शकता किंवा तुमच्याकडे कटिंग पॅटर्न असेल स्लीवचं तर ते अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि 10 इंचाची जी मार्किंग केलेली आहे त्याच्या पुढे व्यवस्थित ठेवायचं आहे आणि मग जो स्लीवचा आकार आहे तसं कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही नॉर्मल स्लीवचा आकारही देऊ शकता। तर ही जी पद्धत आहे मी ती नवीन मैत्रिणींसाठी सांगते। तर अशा पद्धतीने स्लीवचं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि मग पुढे मार्किंग करून घ्यायचं, कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग हे जे आपण 10 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथे मी कट देऊन घेतलेले आहे, कारण आपण प्लेट्स टाकणार आहोत आणि थांबायचं कुठं ते कळलं पाहिजे। तर प्लेटची तोंडं ही फ्रंट बाजूकडून पाहिजेत। आता मी एक स्लीव्ज बनवून घेतलेली आहे लेफ्ट साईडच्या, आता मला राईट साईडची स्लीव्ज बनवायची आहे। तर आपण आधी चेक करून घ्यायचं की राईट साईडचा आपण आकार कोणत्या बाजूने देणार आहे आणि त्यानुसार स्लीवची जी प्लेट्सची जी तोंडं आहेत ती फ्रंट बाजूने येतील अशा पद्धतीने प्लेट्स टाकायच्या आहेत। तर मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकून घेत आहे। तुम्ही अशा पद्धतीने प्लेट्स व्यवस्थित टाकून घ्यायचे। जिथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, पाहू शकता। आता ह्याच प्लेट्स खालच्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत। आता इथे मी प्लेटची तोंड त्याच बाजूने ठेवत आहे, कारण मला खूप सारा फुगा नको आहे, कमी म्हणजे मीडियम साईजचा फुगा हवा आहे। तुम्हाला जर खूप मोठा पफ हवा असेल तर तुम्ही प्लेटची तोंड उलट्या बाजूनेही करू शकता। आता इथे पुन्हा एकदा ते पॅटर्न ठेवून बघायचं आहे। कमी जास्त असेल तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। कमी झालं असेल तर प्लेट्स उसवून घ्यायच्यात, जास्त झाले असेल तर 1-2 प्लेट्स कडेने टाकून घ्यायच्यात। आता हे जे कापड आहे हे ब्लाऊजचं कापड आहे, तर हे बॉर्डर मला इथे यूज करायची आहे म्हणून मी ही बॉर्डर सेंटरला घेतली आहे आणि बाजूने जे एक्स्ट्राचं कापड आहे ते मी ते कट करून घेत आहे। आता ही जी बॉर्डर आहे ती यूज करण्यासाठी मी वरच्या बाजूने एक अर्धा इंच कापड एक्स्ट्राचं कटिंग केलेलं आहे, त्याला अशा पद्धतीने आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही पट्टी अशा पद्धतीने उलट्या बाजूने ठेवायची आहे। चेक करायचे आहे आपल्याला पट्टी ही जी आहे ती वरच्या बाजूने आली पाहिजे, म्हणून सरळ पट्टी ठेवायची, त्यावरती सरळ बाजूने स्लीव्ज ठेवायचे आहे आणि मग एक अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजेच स्लीव्ज या पट्टीला जोडून घ्यायचे आहे। तर पहा इथे योग्य पद्धतीने स्लीव्जला शिलाई मारायची आहे, योग्य फिनिशिंगसह। आता शेवट टोकापर्यंत आल्यानंतर इथे शिलाईचा धागा कट करून घ्यायचा आहे। ही पट्टी अशा पद्धतीने उलटून घ्यायची आणि पुन्हा एकदा या पट्टीला जे काही कापड आहे शिलाईचं ते पट्टीच्या खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने कापड घ्यायचे आणि त्यावरती पुन्हा एक शिलाई मारायची आहे। या अशा पद्धतीने जर शिलाई मारली तर योग्य फिनिशिंग दिसेल। तर आता शिलाई मारून झाल्यानंतर ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने सेंटरला फोल्ड करायची आणि ह्यावरती ही शिलाई मारून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे मी आता पट्टीला शिलाई मारलेली आहे, खालच्या बाजूनेही शिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचं जर कापड असेल तर ते कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता इथं सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन झालेली आहे। तर आता ही स्लीव्ज आपण जोडायची कशी ते पाहूया। तर आता मी इथे ब्लाऊज पूर्ण पॅटर्न शिवून घेतलेला आहे। तर ब्लाऊज फ्रंट बाजू इथे पाहू शकता, फ्रंट बाजूलाच प्लेट येतील अशा पद्धतीने आपण स्लीव्ज घ्यायचे आहे आणि स्लीव्ज घेतल्यानंतर व्यवस्थित ठेवून बघायची की प्लेटची तोंड फ्रंट बाजूला येत आहेत की नाही आणि मग ही स्लीव्ज सेंटरला कट द्यायचा आहे आणि मग जोडून घ्यायचे आहे। पण त्याआधी जोडण्याआधी आपण स्लीव्जला एकसारखं फिनिशिंग करून घ्यायचं आहे। स्लीव्जचा आकार योग्य आहे की नाही बघायचं आहे आणि फ्रंट बाजूला घ्यायची आहे आणि बॅक बाजू आपण फ्रंट जो आकार देत असतो फ्रंट आर्महोलचा तो फ्रंट बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे। आता ही
स्लीव्ज या टोकापासून त्या टोकापर्यंत जोडायची नाही, तर स्लीव्ज जोडताना सेंटरपासूनच जोडायची, म्हणजेच स्लीव्ज जोडताना योग्य फिनिशिंग येतं आणि स्लीव्जही व्यवस्थित जोडली जाते. म्हणजेच जो स्लीव्जचा सेंटर पार्ट आहे तो ब्लाऊजचं जे आर्महोल आहे त्याच्या सेंटर पार्टला येतं आणि स्लीव्ज योग्य पद्धतीने जोडली जाते, म्हणजेच बाहीमध्ये कुठंही खेचल्यासारखं वाटत नाही. तर अशा पद्धतीने स्लीव जोडून झालेले आहे. त्यावरती मी पुन्हा एक डबल शिलाई मारते, जेणेकरून व्यवस्थित स्लीव्ज ब्लाऊजला जोडली जाईल. तर आता आपण इथे फिटिंग करून पाहूया. त्यासाठी मी अगोदर सुईच्या बाजूने एक शिलाई मारून घेते. तर स्लीव्जचं जे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आहे तो एकसारखा आहे की नाही बघायचा आहे आणि जर नसेल तर एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाली की मग ही स्लीव्ज आपण उलटून घेणार आहोत. आणि जर तुम्ही या स्लीव्जला अस्तर वगैरे लावणार असेल तर अस्तरचं जे कापड आहे त्यावरती स्लीव्जचं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने प्लेट्स टाकून त्यामध्ये अस्तर शिवून घ्यायचं आहे. आता मी हे ब्लाऊज उलटून घेतलेलं आहे आणि याला आतमधून पुन्हा एक दाबटीप देऊन घेत आहे. त्यानंतर आता दाबटीप दिल्यानंतर आपण जी मेन मापाची स्लीव्ज आहे, म्हणजे जेवढा दंडगेर हवा आहे तेवढं माप घ्यायचं आहे, मार्किंग करायचं आहे आणि स्लीव्ज पुन्हा एकदा जोडून घ्यायची आहे, शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपण चेक करूया आपली स्लीव्ज कशी झाली आहे ते बनवून. तर पाहू शकता एकदम छान असं सुंदर योग्य फिनिशिंगसह आपली स्लीव्ज जोडून झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी